रस्ता वाहून गेल्यामुळे लातूर उदगीर महामार्ग हा पूर्ण बंद झालेला आहे। या महामार्गावरच्या नळेगाव जवळच्या पुलाशेजारील पर्यायी रस्ता हा वाहून गेलाय, त्यामुळे लातूर उदगीर वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। तर पहिल्याच पावसात जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण लातूरमधली ही महत्त्वाची बातमी पाहतोय। मुसळधार पावसामुळे आता रस्ताच खचलेला आहे। लातूर उदगीर महामार्गावरची आता वाहतूक पूर्णतः बंद आहे आणि आपण ही सध्या तिथलीच महत्त्वाची दृश्य पाहतोय। नळेगाव जवळ हा रस्ता खचल्याची ही दृश्य साम टीव्हीवर। त्यामुळे सध्या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय नळेगाव जवळच्या पुला शेजारील पर्यायी रस्ता हा आता वाहून गेलेला आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडनं। संदीप, काय सध्या लातूरमध्ये परिस्थिती आहे? नक्कीच लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर पाऊस पडतोय। आपण जर बघितलं तर लातूर उदगीर महामार्गावरच्या नळेगाव या ठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आलेला होता। त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो आता पावसाच्या वाढलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे। त्यामुळे आता लातूर उदगीर महामार्ग बंद केला आहे आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी वाहतूक कोंडी मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या पाहायला मिळते आणि साम टीव्हीवर आपण याच घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। कशा पद्धतीने या पहिल्याच पावसामध्ये लातूरमध्ये हा लातूर उदगीर महामार्ग आणि या शेजारीच असणारा पुला शेजारी असणारा पर्यायी मार्ग हा वाहून गेलेला आहे।